कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचा आक्षेप. बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली, वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेस सुरेश धस जागले. धस मुंडे भेटीवर संजय राऊतांचं ट्विट. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं. बीडमधील नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. सत्तेची मस्ती उतरवा, मस्साजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या. खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बीड हत्या प्रकरणात लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द. सुप्रिया सुळेंची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा 15 दिवसांचा अल्टिमेटम. हत्या प्रकरणात कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. मंत्रालयात एकनाथ शिंदेंचं समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप. गृह विभागाकडून शिवसेनेनंतर भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी. रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, देवराम होळी, सुरेश खाडे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश. मुंबईत ठाकरे गटाला 2 मोठे धक्के. 2 उपविभाग प्रमुख शिवसेनेच्या गळाला. अनिल खांडेकर आणि जितेंद्र जनावळे शिवसेनेत प्रवेश करणार. ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची शिवसेना भवनात बैठक पार पडली. पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी बैठक. आमदार भास्कर जाधवही बैठकीला उपस्थित. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट. कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची आक्षेपार्ह माहिती हटवा. फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार. विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईक यांनी पवार गटात केला होता प्रवेश. कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीत 48 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणार. रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटिसा. आम्ही कायद्याचं पालन करणार, महापालिका आयुक्तांची भूमिका. बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमाचं वादळ. 4 दिवसात 145 कोटींची कमाई. बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक. आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष पोकणे या व्यक्तीला अटक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.